नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री भैरवनाथ यात्रा व शिवजयंतीनिमित्त भैरवनाथ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान देगाव नवीन फाटी तालुका वाई जिल्हा सातारा येथे 25 तारखेला संपन्न होत आहे. अनेक रथी महारथी टॉपचे नंदी या मैदानात दाखल होतील. मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 70,000 रुपये, तृतीय पारितोषिक 50,000 रुपये आणि पुढील देखील खूप सुंदर असं पारितोषिक आहे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच मित्रांनो होणार आहे. त्याच्यामुळे बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या. तसेच मित्रांनो या मैदानातील काही अंदाजे पैरे आपण व्हिडिओमार्फत बघूया. मित्रांनो सर्वप्रथम काल एक बैलगाडी क्षेत्राला अजून एक धक्का भेटला. बैलगाडी क्षेत्रातील काला दिवस बोलता येईल, कारण सोनूशेठ भोपतराव यांचा बिनजोड गाजवणारा आणि 3 फेऱ्यात देखील जबरदस्त पळणारा सिकंदर काल अचानकपणे आपल्या सर्वांना सोडून गेला. खरोखर बैलगाडा मालक असतील त्याने आपल्या नंदींची काळजी घ्या, कारण भरपूर असे नंदी मरण पावत आहेत. त्याच्यामुळे आपल्या नंदींची काळजी घ्या. भरपूर असं ऊन आहे. मित्रांनो सिकंदरला भावपूर्ण श्रद्धांजली. चला तर बघूया संभावित पैरे. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पुसेगाव हिंद केसरी लक्षा. कोरेगाव मैदानामध्ये मला वाटतं लक्षाची 2 गाड्यांमध्ये लढत झाली होती. त्या लढतीमध्ये गटाला हार झाली होती, परंतु टॉपचा नंदी आहे. एका मैदानात त्याचं अस्तित्व संपत नाही. आगामी मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करेल आणि या उद्याच्या मैदानामध्ये आपला साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि लक्षा हा A1 जोड मित्रांनो आपल्याला दिसू शकतो. जबरदस्त असा स्पीड लागतो जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा टॉप संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. कारुंडेचे आन बान शान, कारुंडे एक्सप्रेस चिक्या कोरेगाव मैदानातील गुलालाचा मानकरी आहे. त्याच्यानंतर आसू मैदान झालं, त्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी, सलग 2 दिवस गुलाल घेणारा देखणं हत्यार बैलगाडी क्षेत्रातील चिकू शेठ आणि त्याच्यासोबत कोण तर दादा सरकार यांच्या दावण्यातील सर्जा धादा आणि चिक्या हा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा गाडीला. आणि पुन्हा एकदा या वाई मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि चिक्या एकत्र दिसू शकतात. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल या गाडीला. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा चिक्या नक्की कोणासोबत, तर संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर कोरेगाव हिंद केसरी मैदानातील गुलालाचा मानकरी सुंदर आणि नानांचा चिक्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. नानांच्या चिक्याला सुद्धा जबरदस्त आणि टॉप स्पीड आहे आणि खरोखर कोरेगाव मैदानामध्ये गाडी फॉल झाली होती चिक्याने हारण्याची, परंतु हे टॉपचे नंदी आहेत. मुंबई मैदानामध्ये सुद्धा सिल्वर जिंकली होती त्या जोडीने, ती जोडीसुद्धा कमबॅक करेल आणि या देगाव फाटी वाई मैदानामध्ये सुंदर 11-11 आणि विठ्ठल नानांचा आणि अजय शेठ यांचा चिक्या हा एक संभावित टॉप पायरा आपल्याला नक्की दिसेल. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबनचा पाकऱ्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पाकऱ्यांसुद्धा कमबॅक केला. स्पीड तसंच आहे, परंतु कुठंतरी गाडी फॉल होत होती आणि पाकऱ्याची काही मैदानांमध्ये हार होत होती, परंतु कोरेगाव मैदानामध्ये सुंदरसोबत स्वतःला सिद्ध केलं आबांच्या पाकऱ्यानंतर. आबांचा पाकरा नक्की कोणासोबत, तर मानगरकरांचा वादळ जो आदत नंदी असेल, दुसरा नंदी असेल किंवा ओपनचा नंदी असेल, सर्व नंदींसोबत त्याच स्पीडने मित्रांनो पळतो. जबरदस्त असा टॉप स्पीड आहे असा मानगरकरांचा वादळ आणि आबांचा पाकऱ्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. यासुद्धा जोडीला मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागेल आणि हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपल्या देगाव फाटी वाई मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील महत्त्वपूर्ण अपडेट देतो. घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा, छत्रपती संभाजीनगरचे आनबान शान, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व बिंदोडचा बेताज बादशाह कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंदोडचा बेताज बादशाह मथुर हे तिन्ही नंदी या मैदानामध्ये आपला पळताना दिसणार नाहीत. सर्जा तर मित्रांनो जवळजवळ 20 दिवस आपल्याला दिसणार नाही. मथुरसुद्धा मित्रांनो आता आरामावरती असेल. लवकर मित्रांनो मथुर आपल्या 3 फेऱ्यामध्ये दिसणार नाही. बिंजोडला आपला दिसू शकतो आणि लखनसुद्धा मित्रांनो या मैदानामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे तिन्ही नंदी मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाहीत. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा
नक्की कोणासोबत. तर मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरीमध्ये टॉपच्या सेमीमध्ये ज्या जोडीने बाजी मारली होती तीच जोडी आपला या देगाव फाटी वाई मैदानामध्ये दिसू शकते. लखन सर्जा 10-10 विरुद्ध सचिन आणि कंदूरचा राजा. एक मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला भेटली होती. या लढतीमध्ये सचिनने आणि राजाने मैत्रीपूर्ण लढतीमध्ये बाजी मारली होती आणि फायनलला सुद्धा जबरदस्त कडेने जोडी पाळली होती कोरेगावच्या फायनलला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या जोडीचं नियोजन आपलं या भव्य दिव्य यात्रेच्या मैदानामध्ये दिसू शकतं. कंदूरचा राजा आणि पुसेगाव हिंदकेसरी सचिन उर्मिलाताईंचा राजा आणि सचिन टॉप जोड पळतो मित्रांनो. हा सुद्धा एक अंदाजे पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा आसू मैदानातील 2 नंबरचा मानकरी शनी शिंगापूरकरांचा चित्र्या, ज्याची चर्चा कमी परंतु प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आणि टॉपमध्ये पाळणारे चित्र्या नक्की कोणासोबत. तर सप्त हिंदकेसरी ज्या नंदीने अखंड महाराष्ट्र गाजवला आहे असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस आणि शनी शिंगापूरकरांचा चित्र्या हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो. यासुद्धा जोडीला मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागेल. तर मित्रांनो चित्र्या आणि सुंदर बॉस हा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणासोबत. तर नानांचा तेजा आणि दिवाणे हाच घरचा साज मित्रांनो आपला या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. आणि मोठमोठ्या मैदानामध्ये घरच्या शाळेचं नियोजन नेहमीच करत असतात नाना. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तेजा आणि दिवाणे हा घरचा साज आपल्याला या देगाव फाटी वाई मैदानात दिसू शकतो. सुंदरसं स्पीड लागेल. तेजा मित्रांनो जास्त नियोजन आपल्या चिक्क्याचं दिसत आहे परंतु तेजासुद्धा मैदानात येईल आणि लवकरच टॉपला आहे परंतु अजून टॉपचा कमबॅक तेजा आपल्याला करताना दिसेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. बावधनकरांचा लक्ष नक्की कोणासोबत. तर शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट संघर्ष योद्धा बुलेट म्हणून ज्याची ओळख असा बुलेट आणि बावधनकरांचा लक्ष प्रज्वल दगडे यांच्या दावणीतील टॉपचा नंदी लक्ष आणि बुलेट हा एक संभाव्य टॉप पायरा मित्रांनो आपला नक्कीच दिसू शकतो. यासुद्धा जोडला जबरदस्त असं स्पीड लागेल. 26ला सुद्धा मित्रांनो पुण्याच्या जवळ मैदान आहे. जर या मैदानात आपलं लक्ष दिसलं नाही तर त्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला लक्ष दिसू शकतो. तरीसुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आहे. तर देगाव फाटी वाई मैदानातील काही अंदाजे पैरे मित्रांनो आपण बघितले आहेत. आता एक शेवटला तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत एक विनंती करतो. जेवढे बैलगाडा मालक असतील सध्या गुणाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे नियोजन थोडं लेट केलं तरी चालेल परंतु मित्रांनो सध्या सिकंदर असेल त्याच्यानंतर रायफल 81 असेल डोंगरिया असेल असे टॉपचे नंदी मित्रांनो आपल्या सर्वांना सोडून गेलेत. त्याच्यामुळे मालकांनी आपापल्या नंदींची काळजी घ्या. थोड्या गॅपनी नंदींना काढा. धन्यवाद मित्रांनो. हीच एक आपल्या चॅनलमार्फत विनंती असेल. धन्यवाद.